हाय फ्रेंड्स, शिका इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता टेन्स नंबर 8, तो म्हणजेच परफेक्ट पास्ट टेन्स. आय होप की तुम्ही त्या टेन्सवर व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल. मी तुम्हाला काही एक्झाम्पल दिले होते होमवर्कसाठी. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. आणि आज आपण पाहणार आहोत टेन्स नंबर 9, परफेक्ट फ्युचर टेन्स. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो पूर्ण भविष्यकाळ. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. चला तर पाहूयात पूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेल तेव्हा झालेली असेल असे समजते. तेव्हा त्या वाक्याचा काळ हा परफेक्ट फ्युचर टेन्स दर्शवतो किंवा असतो. परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे काय? पूर्ण भविष्यकाळ. काय म्हटलं आहे? जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून ती क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेल असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ हा परफेक्ट फ्युचर टेन्स दर्शवतो. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणायचं म्हटलं तर मी अभ्यास केलेला असेल, ही जे सेंटेन्स आहे ते भविष्यकाळात पूर्ण झालेलं असेल असं आहे, म्हणून आपण त्याला म्हणणार परफेक्ट फ्युचर टेन्स. किंवा आपण त्याला असेही म्हणू शकतो, वाक्याच्या शेवटी काय येणार आहे, या टेन्ससाठी वाक्याच्या शेवटी येणारे ल प्लस असेल. ठीक आहे, हे झालं टेन्स नंबर 9साठी. आपण टेन्स नंबर 8साठी काय लिहिलं होतं? ल प्लस होता आणि 7साठी लिहिला होता ल प्लस आहे. हे झालं 7साठी, 8साठी आणि आज आपण 9साठी करतो. हे तिघं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, सिंपल आहेत. हे लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल कसे येतील? आम्ही आलेलो असणार, तू गेलेला असेल किंवा मी शिकलेलो असेल एक्सेट्रा. यालाच आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये पण कन्वर्ट करू शकतो. तर आता आपण पाहूयात त्याचे फॉर्म्युलेच. पहिला फॉर्म्युला कसा येईल? या फॉर्म्युल्यामध्ये थोडा एक एक्स्ट्रा टर्म ॲड झाली आहे. पहिला फॉर्म्युला येईल त्याचा सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला कसा येईल? सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तिसरा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस shall will plus subject plus have
प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क आणि चौथा फॉर्म्युला येईल शॅल विल प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हे झाले त्याचे फॉर्म्युलेज. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची मित्रांनो, शॅल आणि विलमध्ये आपण फक्त विल जरी वापरला तरी चालणार आहे. फक्त विल आपण प्रत्येक खर्चासाठी विल वापरू शकतो, आयसाठी पण आणि वीसाठी पण. आणि इतर सगळे उरलेले यू, दे, ही, शी, इट सगळ्यांसाठी आपण विल वापरू शकतो. त्यामुळे आपण इथे फक्त विल जरी लिहिला तरी चालेल. शॅल विलचा आपल्याला रूल माहिती होता, आपण आधी आयसाठी आणि वीसाठी शॅल वापरायचो. पण असं न वापरता आपण असं जरी वापरलं तरी चालेल. ठीक आहे. आता आपण पाहूया त्याच्यावरती मराठी एक्झाम्पल्स. मराठी सेंटेन्सला आपण या फॉर्म्युलाचा यूज करून इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सफर करायचं ते पाहूयात. पहिलं एक्झाम्पल घेऊयात आपण. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. सेंटेन्स मोठं वाटतं आहे पण सिंपल आहे. त्याचं इंग्लिशमध्ये कसं येणार आता याच्यामध्ये आधी सब्जेक्ट, नंतर पूर्ण करणे म्हणजे काय वर्ब, आणि माझा गृहपाठ म्हणजे काय ऑब्जेक्ट. तुम्हाला सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब जर ओळखता येत नसेल अजूनही तर मी त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला समजून जाईल. त्याचे आता सेंटेन्स कसं येणार याचं इंग्लिशमध्ये आधी सब्जेक्ट येणार आय प्लस, आता मी तिथं काय म्हटलं होतं विल वापरू शकतो, मग आपण इथं विल वापरणार आय विल प्लस हॅव प्लस V3. आता इथं पूर्ण करणे म्हणजे काय कंप्लीट. हा झाला त्याचा V1, पण आपल्याला V3 पाहिजे तर याला AD लागेल. याचा V3 हाय कंप्लीट. आय विल हॅव completed my homework. ठीक, आय विल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. हे झालं त्याचं पहिलं सेंटेन्स. दुसरं सेंटेन्स कसं येणार, मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला नाही असेल. इंग्लिशमध्ये कसं येणार, आय विल नॉट हॅव completed my homework. ओके, हे बघा सब्जेक्ट शॅल विल नॉट हॅव V3 ऑब्जेक्ट. तिसरं सेंटेन्स कसं येणार, मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला असेल का. इंग्लिशमध्ये कसं येणार, विल आय हॅव completed my homework. क्वेश्चन मार्क. आणि लास्ट क्वेश्चन कसं येणार, मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला नाही असेल का. इंग्लिशमध्ये कसं येणार, विल नॉट आय हॅव completed my homework. ओके, क्वेश्चन मार्क. हे झालं त्याचं पहिलं एक्झाम्पल. आणि आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. त्याने पेन विकत घेतलेला असेल.
याच्या इंग्लिशमध्ये कसं येणार, त्याने म्हणजे ही विल हॅव परचेस. हा तिचं V3 आहे मित्रांनो. ठीक आहे, परचेस ही विल हॅव परचेस्ड अ पेन. सब्जेक्ट विल, दिस इज ऑब्जेक्ट विकत घेणे, वर्ब, दिस इज वर्ब. ओके. दुसरं सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे. तिसरं सेंटेन्स कसं आहे ना, त्याने पेन विकत घेतलेला असेल का, क्वेश्चन मार्क. याचं कसं आहे ना, विल ही हॅज, सॉरी इथं हॅज येणार आहे, हॅवच येईल तिथं, हॅव. इथं हॅजचा रूल नाही आहे, इथं हॅवच येणार आहे. विल ही हॅव परचेस अ पेन. हे बघा मित्रांनो, जशी इथे मिस्टेक झाली ती माझ्याने, आपण ही साठी हॅव वापरतो. ठीक आहे, सॉरी ही साठी आपण हॅज वापरायचो, पण याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्येच आपल्याला हॅव दिलेला आहे, म्हणून आपण इथे हॅवच वापरणार. ठीक आहे, विल ही हॅव परचेस अ पेन. चौथं सेंटेन्स तुम्हाला होमवर्कमध्ये. ठीक आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 20 वर्ड्स देतो आहे. त्या 20 वर्ड्सचा यूज करून तुम्हाला अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. पण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टेन्स नंबर 10, तो म्हणजेच कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. काही अडचणी असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.